नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. जीवनात स्तुती करणाऱ्यांपेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व द्या. कारण लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उकळून लावतात. जी खऱ्याचीच होत असते. खऱ्याला खरेपण आयुष्यभर सिद्ध करावेच लागते. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणे, सत्याच्या मार्गाने चालणे हा जीवनाचा आरसा आहे. जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढत असते. आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाहीत, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आयुष्यात मला भावलेलं एक गुंज सांगते. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात. सगळे चांगलेच असतात, फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत ही वेगळी असते. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज असते. कधी कधी धीर देणारे हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज देखील असते. कधीही आपल्या दुःखाचं आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथेच प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात आणि सुगंध आपल्या आवडीचा पाहतात. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते, पायात चपला नसल्याची. सामोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची. परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना, आयुष्य खूप सुंदर वाटेल. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नेती त्याचा हिशोब करते तेव्हा तेथे कोणाचाही वशिला चालत नाही. अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो. जीवनात लोक जिवंत माणसाला खाली खेचण्यासाठी आणि मृत माणसाला उचलण्यासाठी कमालीची एकगता दाखवतात. कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. कडू सत्य ऐका, आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा कधीच मिळू शकत नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची काळजी कोणीच करत नाही, पण तो गेल्यावर जे लोक न येणारे ते सुद्धा वेळ काढून येतात. याला माया म्हणायचे की देखावा. जोपर्यंत माणूस काम करून पैसा कमवतो तोपर्यंत त्या माणसाला भरपूर किंमत असते. ज्यावेळेस तो काम सोडून घरी बसायला लागतो त्यावेळेस किंमत कमी होते. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तरी त्याची समस्या. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. आयुष्यात हरवल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परक करत असल्याची जाणीव करून देते. चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. काही सुंदर विचार आहे का? बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत, कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं.
क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढा लवकर डाउनलोड होत नाही. कारण एखादी गोष्ट घडायला वेळ लागतो, बिघडायला नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा नाती असो. प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचे काम करत असते. वेळीची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात. जीवनात असेही एक दिवस येतात, माणसाला माणसांपासून लांब घेऊन जातात. पण जी माणसं लांब असूनही आठवण काढतात त्यांनाच आपली खरी माणुसकी कळत असते. आयुष्यात फोटो काढणे पण खूप महत्त्वाचे आहे, कारण आरसा गेलेली वेळ दाखवत नाही. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी लाकडाला बुडू देत नाही. अगदी आपल्या आई-वडिलांप्रमाणे. जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो. परंतु जीवन सुंदर करायला 4 माणसे जोडावीच लागतात. जीवन नुसतेच जगून उपयोग नाही, तर ते सुंदर करणे गरजेचं आहे. जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल, तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणतात. लक्षात असू द्या भक्तांनो, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचंच असतं. जग जिंकण्यासाठी स्वप्न पाहण्यापेक्षा मन जिंकण्यासाठी प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर, कदाचित जगही सुंदर होईल. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही, त्यांना वाचावंच लागतं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत जा. नात्याला पूर्णविराम दिलेला चांगला असतो. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. नातं कसं असावं ऐका. नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखवणारं असावं, मन दुखवणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. शरीराने सुंदर असणारी व्यक्ती कधीच नसू नये. फक्त आपण मनाने सुंदर असणारी व्यक्ती आयुष्यात खूप खुश देऊ शकते. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखानं विरघळून जाऊ द्या, चुकांना गळू द्या आणि सुखांचा आनंद हसत हसत घ्या. सुखापेक्षा दुःखामुळेच 2 हृदय अधिक जवळ येतात. म्हणूनच समदुःख हे आनंदापेक्षा अधिक बलशाली असते. बंदुकीतून सुटलेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द कधीच मागे घेता येत नाही, त्यामुळे जपून वापरा. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही, तर आपल्या मनात रुजावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे हे आपल्याला राहावेच लागते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. जो माणूस नेहमी आनंदी आहे तो त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही, तर तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे. 3 गोष्टी एकाच जागी उगवतात, फूल, काटे आणि सुगंध. 3 गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात, आनंद, दुःख आणि मृत्यू. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या, जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात. आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. खूप नशीब लागतं. समजून घेणारी, जीव लावणारी, वेळ देणारी, काळजी करणारी माणसं भेटायला. माऊली म्हणतात, कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधीच चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात तुम्ही ते मोजा. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आंधळा माणूस मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, तू दर्शनाला आला आहे, त्या देवाला बघू शकणार का?
त्या आंधळ्याला म्हणाला, काय फरक पडतो, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही, दृष्टिकोन महत्वाचा आहे. जीवनातले सत्य ऐका, सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे देखील बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांनीच नावं नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला देखील वेळ नाही. आजच विचार करा, चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण हे लोक नेहमीच योग्य धडा शिकवला जातो. सुंदर काय असतं, जे मन रागावूनही जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं, ते मन सुंदर असतं. चांगल्या चेहऱ्याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात, तेच विचार सुंदर असतात. आणि कितीही गैरसमज झाले आणि कितीही राग आला तरी थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुरवतात, तेच नाते सुंदर असते. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. यातना नाही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचंच असतं. आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल. सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा. उद्यापासून करू असं म्हटलं तर ते उद्या कधीच येणार नाही. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणाची आवश्यकता असते, तसंच मनुष्याला प्रगतीच्या चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा. तुम्हाला जे आवडेल त्याचाच ध्यास घ्या, त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल. जीवनात आपल्या सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे. खूप नशीब लागतं समजून घेणारी, काळजी करणारी, जीव लावणारी, वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं भेटायला. माऊली आपल्याला परत सांगतात, चांगले मन आणि चांगले स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या मनाने नाती बांधली जातात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणार रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वासाने साधत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं. चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ज्या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांची कधी मनधरणी करत बसायची नाही. जे आपल्याला मनधरणी करत बसतात, जे आपल्याला नजरेतून उतरले त्यांच्या गर्दीत तर कधीच आपण त्रास करून घ्यायचा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. माणसाने कधीच कोणत्या गोष्टीचा अहंकार करू नये, कारण पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हे फक्त आयुष्यात आलेले 4 दिवसाचेच पाहुणे असतात. यशाचे मूल्यांकन तुम्ही किती उंची गाठली यावर नसून तुम्ही आपल्यासोबत किती जणांना त्या उंचीवर नेले त्यावर होते. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. पूज करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका. बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं म्हणजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागलं पाहिजे. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद देता येतो आणि घेताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा. ते तत्व केव्हाही चांगलं. ग्रंथ समजल्याशिवाय तुम्हाला संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय तुम्हाला भगवंत समजणार नाही. लक्षात ठेवा, शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरजच भासली नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांची किंमतच उरली नसती. ओठांसाठी सत्य, आवाजासाठी प्रार्थना, डोळ्यांसाठी दया, हितासाठी दान, हृदयासाठी प्रेम, चेहऱ्यासाठी हास्य आणि मोठे बनण्यासाठी माफी एवढं महत्वाचं आहे. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीची आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो. मनात असंख्य भावना देतो, भावनांसोबत वेदना देतो, कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो, पुनर्जन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो
आणि पुनर्जन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो. माणसासारखं तोही भावनांसोबत खेळतो. नशीब तर तूच घडवतोस ना देवा, मग मोजकच समाधान सुख दे ना. सुख तूच सुखाचे ढग दाटून आणतोस, मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस. कळकळीने सांगणे ऐकशील का रे? प्रत्येकाचे नाते त्याच जन्मी पूर्ण करशील का रे? भक्तांनो, जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. लक्षात असू द्या, आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर असू द्या. छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून आपल्याला लाभलेले असते. स्वामी भक्तांनो, जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतंच नातं तुटत नाही. रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना? मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच, बाकी अजूनही लोक धडा शिकूनच जातात. साखरेची गोडी सेकंदात राहते, पण माणसांच्या स्वभावातली गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते. जग जिंकायची स्वप्न पाहण्यापेक्षा मन जिंकण्यासाठी प्रयत्न करा, आयुष्य सुंदर होईल. कदाचित जग ही चांगले मन व चांगला स्वभाव ते दोन्हीही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाते जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते जन्मभर टिकून राहतात. जगायचं असेल तर पाण्यासारखं जगा, कोणाशीही मिसळा, एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व कधी कमी होऊ देऊ नका. जगाला काय आवडतं ते करू नका, तुम्हाला काय आवडतं तुम्ही ते करा. निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती ओळख. मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण माझ्यापासून कोणाचं नुकसान नको ही भावना त्यांच्याजवळ असते, तो योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो. गर्व करूनही कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात. सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत. आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना, तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लॅरिटीवर अवलंबून असते. रस्त्याने जाताना जग जिंकण्यासाठी स्वप्न पाहण्यापेक्षा मन जिंकण्यासाठी प्रयत्न करा, आयुष्य सुंदर होईल. कदाचित जग ही माऊली लक्षात असू द्या, हे आपल्याला परत परत सांगतात, कारण आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर तरी कोण प्रेम करणं ही भावना खरंच खूप छान असते. मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणारं असावं, जीवनात सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं. चुकीच्या लोकांना नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण आपोआप सापडतात. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो, अडचणीची वेळ दिलेला मदतीचा हात. हसत राहिला तर सर्व जग आपल्या बरोबर आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. खरं सांगू, आपण फक्त जगायलाच उशिरा सुरुवात करतो. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. निसर्ग आपल्याला ते देतो चेहरा आणि आपण तयार करतो ती ओळखच असते. अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो, पण त्यामुळे संवादानाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक विचलित होते. शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यावर उत्तम उपाय आहे, म्हणून संवादानाचे दरवाजे कायम उघडे करा. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आजही चाललेली जीवनाची ओढाताण म्हणजेच आयुष्य. मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पांजर आणणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविना सर्व काही समजून घेणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत काळ्या रोजच उमलत असतात. नजरेत तसे सर्वच असतात, पण हृदयात भरणारी माणसे फार कमी असतात. देव कधीच भेटला नाही, भेटले की नाही माहिती नाही, पण देवासारखी माणसे खूप भेटली, तुमच्यासारखी.
अतिशय सुंदर मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आपले पण किती आहे ते जास्त महत्वाचं आहे. जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत तुम्ही कधीच करू नका. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान हो नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशी प्रगतीच्या वाटेवर असतो. जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप सुंदर आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. जगताना स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची ही चव लागलीच पाहिजे. ह्या फुलासारखे निरागस आनंदी सुगंध तुमचे जीवन असंच जावे असे मी स्वामींकडे प्रार्थना करते. माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतेही नातं तुटत नाही. पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवते. कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे, क्षणाक्षणांच्या लाटावर आयुष्य झुलत जावे. ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आपल्याला करता येत असते. क्षमा म्हणजे काय? सुंदर उत्तर आहे का? चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांना दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. उगवला नभी सूर्य. अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले. अंधारी रात्र कुठे गडप झाली. मंद मंद वारा डोलणारे फूल उमललेले हा एक कळी. सोनी पिवळी कवळी किरणे धरणेवर अथांग चहूकडे पसरली. खिडकीतून डोकावून आत आली. हळूच गालाला स्पर्श करून म्हणाली, उठा रे साऱ्यांनी, आता सकाळ झाली आणि जीवनाची तुमच्या सुरुवात करून आनंदाने जगा. आयुष्य संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे राहा की अशी एक जीभ 32 दातांच्या मध्ये राहते, सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्यांच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणतात. दुःखाला सांगा, खल्लास प्रत्येक दिवस असतो झक्कास. नका होऊ कधीच उदास, तुम्ही आहात एकदाच खास. आनंदी राहा, प्रत्येक क्षणास प्रत्येक क्षण जगायचा ठेवून मनी ध्यास. असू द्या स्वतःवर नेहमीच विश्वास. क्षण जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे पण असतात. असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली हे आपल्याला समजायला जास्त भाग्य लागतं. आपल्या सवयीनुसार चालण्यात जितकी चूक होत नाही तितकी जगण्याची काळजी घेऊन ही आपल्या चालण्यात होत असते. यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं, कारण यशाचे मोजमाप लोक करतात आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करत असतं. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही, ते दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं ते असतं जे आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देतं. मेहनत हा उठा, ताजेपणा सुरुवात करा, दररोज चमकण्याची संधी पहा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे कधीही उत्तमच असते. चांगले मन व चांगले स्वभाव. मी लोकांसाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही, कारण खोटा देखावा करून माणसं जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात. गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनत दिवसाची सुरुवात तशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य हे खुलतच राहत असतं. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते. आपण जेव्हा एकटे असो तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा लोकांसोबत असो तेव्हा शब्दांची काळजी घ्या. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्याची चांगली माणसे नकळतच मिळतात. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. माणसांवर करावं, माणुसकीवर करावं, प्रेम करावं तर मनापासून करावं. प्रत्येक जीवन सकाळी आपण पुन्हा जन्माला येतो. आज आपण जे करत आहोत तेच महत्त्वाचे आहे. सकाळच्या गारव्यात तुम्हाला जी आठवले, आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देत असतात. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखेच होऊन जाईल. स्वामी भक्तांनो, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचे पहिले पाऊल असते.
तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.